या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रिजो कन्स्ट्रक्शन्स लातूर, बांधकाम व्यवसायातले एक विश्वसनीय नाव. आपण जर कधी केंद्र सरकारविषयी काय बोलला असेल किंवा बोलत असाल, मोदीजींना प्रश्न विचाराल किंवा अमित शहाना प्रश्न विचाराल, अथवा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारला जर प्रश्न विचाराल, तर आपण देशद्रोही आहात. आणि आपण महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या विरोधी विचाराची भूमिका घेऊन जर तुम्ही महाराष्ट्रात जीवन जगत असाल, तर तुम्ही धर्मविरोधी आहात, तुम्ही हिंदू धर्मविरोधी आहात. अशी नवी व्याख्या, नवी समीकरणं सध्या देशात आणि राज्यात सुरू आहेत. महाराष्ट्रात तर त्याचा खूपच अतिरेक झालेला आहे. जो भाजपचा तोच हिंदू, अशी नवी व्याख्या आता रुजू लागलेली आहे. त्याचा अनुभव प्रत्यक्ष मी गेली 4-5-8 दिवसापासून सातत्याने घेतोय. तो काय प्रकार आहे, तो काय परिस्थिती ती काय आहे आणि नेमकं काय सुरू आहे, या अत्यंत गंभीर मुद्द्यावर मी आज आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं युट्यूब चॅनल, रिंगल लाईव्ह हे आपलं फेसबुक पेज फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण सर्वजण जाणता माझी पत्रकारिता आपण आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत आता पोहोचलेली आहेच. आपण सर्वजण जाणता की मी संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा विरोधक आहे. आणि कुठल्या विचाराचं असावं याचं पूर्णपणे, याचे जे अधिकार आहेत ते पूर्णपणे मला भारतीय संविधानानं कलम 19 नुसार दिलेले आहे. माझी विचारधारा काय असावी, मी कुठल्या विचाराचं असावं, कुठल्या बाजूचं असावं, याचं स्वातंत्र्य पूर्णपणे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि मी संघ आणि भारतीय जनता पार्टीचा, त्यांच्या व्यक्तीचा नव्हे, त्यांच्या विचाराचा, कार्यपद्धतीचा विरोधक आहे. आपण सर्वजण जाणता, पूर्णपणानं जाणता. माझी विचारधाराच मुळात शिवशाहू फुले आंबेडकरांची आहे. आणि मी अनेकदा कबूल केलेलं आहे, मी काही झाकूनही ठेवत नाही, सातत्याने कबूल करतो. परंतु एखाद्या प्रकरणामध्ये की जे प्रकरण समाजाच्या अत्यंत हिताचं नाही, किंवा जिथे समाजाची लूट होत असेल, जनतेची लूट होत असेल, नागरिकांची लूट होत असेल, नागरिकांवर अन्याय होत असेल, अशा वेळेला मी सातत्याने शासनावर, प्रशासनावर आवाज उठवतो. किंवा जनतेची लूट शासन प्रशासनाशिवाय इतरही कोणी करत असतील, तर तिथेही मी सर्वात पुढे राहून जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवतो. आपण तर जाणताच, लातूर जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या एका मोठ्या कार्यक्रमामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. हे प्रकरण मी सुरुवातीला काढून काढलं. त्याचा जो पहिल्यांदा प्रकरण बाहेर काढणारा जो कोणी पत्रकार असेल महाराष्ट्रामध्ये, तर तो मी आहे. आणि हे प्रकरण मी एवढं लावून धरलं पूर्णपणानं की संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही गोष्ट पोचली. नुसती पोचलीच नाही, तर आरोपी फरार झाले, पळून गेले. कोट्यावधी रुपयाची लूट पूर्णपणाने लातूर जिल्ह्यातल्या, मराठवाड्यातल्या जनतेची झाली. आता मी वारकरी संप्रदायातल्या अशा या प्रचंड मोठ्या चोरीच्या प्रकरणावर किंवा हेराफेरीच्या प्रकरणावर, लुटीच्या प्रकरणावर बोललो, तर मी संप्रदाय विरोधी झालो. नवी व्याख्या सांगतोय मी तुम्हाला, मी वारकरी संप्रदाय विरोधी आहे. आता मला वारकरी संप्रदाय विरोधी म्हणणारे जे बी कोणी महाभाग असतात ते सोशल मीडियावर असतात. पूर्णपणानं माझ्या समोर बसून वारकरी संप्रदायाचा तो विरोधक आहेस असं म्हणण्याची हिंमत मला वाटतं कोणी करणार नाही. कारण मी पूर्णपणानं त्याची तयारी असते माझी पूर्णपणे. मी ज्या ज्या विषयावर भाष्य करतो ते उगाच असं बावळटासारखं भाष्य करत नाही, किंवा एखादी पोस्ट दिसली सोशल मीडिया म्हणून माझी अक्कल लगेच मी पाजळत नाही. मी अत्यंत विचारपूर्वक, शांत बुद्धीनं कुठल्याही विषयावर भाष्य करतो आणि करण्याचा हेतू हा समाजाच्या कल्याणाचा हेतू असतो. आता मी गेल्या 8 दिवसामध्ये, तसा मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय. माझ्या वडिलांचं, माझ्या आईचं विवाह हिंदू पद्धतीनं एका ब्राह्मणानं लग्न लावलेलं पूर्णपणे आहे. त्यांच्या पुढे माझा जन्म झाला. माझीही 5वी केली गेली. 12व्या दिवशी माझाही नामकरण सोहळा झाला. माझाही विवाह हिंदू पद्धतीनुसार झाला. सगळंच की हिंदू.
मी दिवाळी मानतो, दसरा मानतो, होळी मानतो, रंगपंचमी आमच्या भागातली मानतो, इळामुषा साजरी करतो. सर्व हिंदूंचे जेवढे म्हणून काही सण असतील, उत्सव असतील, त्यामध्ये मी माझा परिवाराने मी सहभागी असतो पूर्णपणाने. घरात धार्मिक पूजा होतात, विधी होतात. पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, कुलदेवतेच्या दर्शनाला जातो, कुलदेवीच्या दर्शनाला जातो. गावामधल्या माझ्या ग्रामदेवतेच्या उत्सवामध्ये सर्वात पुढे असतो. आपण व्हिडिओ पाहत असाल पूर्णपणे. तरी सुद्धा मी हिंदू धर्माचा विरोधक आहे. आता हे विधान करणारे सोशल मीडियावर हे गाढवं असतात. त्यांना अक्कल नावाची चीज अजिबात नसते. किंवा हे एखाद्या पक्षाचं बॅनर आपल्या खांद्यावर घेतात आणि मग आपण खूप मोठे शहाणे आहोत, आपल्याला फार अक्कल आहे, अशा थाटामध्ये ही सगळी मंडळी वावरत असते. परंतु मित्रांनो, एखाद्याला जर असं म्हटलं आपण की हा हिंदू धर्माचा विरोधक आहे किंवा तो त्या धर्मात, मी कुठल्याही धर्माचा विरोधक नाही, कुठल्याच धर्माचा विरोधक नाही. हिंदूचा तर कसं असेल, मी ना हिंदूंचा विरोधक आहे, ना मुस्लिमांचा विरोधक आहे, ना जैनांचा विरोधक आहे, ना शिखांचा विरोधक आहे, ना ख्रिश्चनांचा विरोधक आहे. मी कुठल्याही धर्माचा विरोधक नाही. मला माझ्या महाराष्ट्रातल्या संतांची जी शिकवण आहे ही धर्मावरच नव्हे, देशावरच नव्हे, तर सकल जगावर प्रेम करायला शिकवणारी महाराष्ट्रातल्या आपल्या संतांची शिकवण आहे. आणि ही शिकवण आपण पूर्णपणाने अंगीकारलेली आहे, स्वीकारलेली आहे. आणि आता कर्मधर्म संयोगाने पत्रकारितेच्या व्यवसायामध्ये आलो. दुसऱ्या इतर कुठल्या व्यवसायात गेला असतो तर हा प्रश्न माझ्यासमोर आला नसता. पण पत्रकारितेचा पहिला धर्म असा आहे की सत्य बोल आणि सत्यासाठी शेवटपर्यंत लढत राहा. पत्रकारितेचा धर्म आहे. हाही धर्म मी पाळतोय. पुढचा कोण आहे तो मी पाहत नाही, कधी त्याचा विचारही करत नाही. अगदी त्याच्यावर जोरदारपणे प्रहार करतो. लोकांच्या समोर त्याचा काळा चेहरा मी लोकांच्या समोर घेऊन जातो. हा माझा मी धर्म पूर्णपणाने पाळतो. पत्रकारिता ही अशी बेमानी करण्याची, अशा कोणाचं लागून चालन करण्याची किंवा काळं बेरं झाकून ठेवण्याची, चोऱ्या चपाट्यावर पडदा घालण्याची, आपलं काय उखळ पांढरं होतं का यासाठी करण्याची ही गोष्ट नाहीये. पत्रकारिता ही सतीचं व्रत आहे हे आम्हाला शिकवलंय. अशा लोकांच्या सानिध्यामध्ये आम्ही राहतो. अनंत भालेरावांसारख्या महाराष्ट्रातल्या थोर पत्रपित्यांच्या सहवासामध्ये आमचं आयुष्य गेलं, जीवन जगलंय. पन्नालाल सुराणासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकांनी काम केलं. यदुनाथ थत्तेजींच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकांनी काम केलेलं आहे. आम्ही काय असे येरे गबाळे जीवन जगलेले नाही. आमच्याकडे नीतिमत्ता, न्याय, निष्ठा, प्रेम आणि दुसरी तितकंच समर्पण, आणि त्या गरज पडली तर आयुष्याची आहुती सुद्धा आमच्या नसामध्ये आणि रक्तामध्ये भिनलेले. पण हे या मूर्खांना कोणी सांगायचं? एखादी पोस्ट करून मोकळे हे हिंदू धर्माच्या विरोधात आहेत. मी जाहीरपणे आव्हान करतो त्या बेवकूफला, त्या नालायकाला, जो कोणी मला हिंदू धर्माचा विरोधक म्हणतोय ना, त्या भडव्याला, की तुझ्या जर हिंमत असेल तर मी हिंदू धर्माचा विरोधक कसा आहे हे तू सिद्ध कर. आणि मी हिंदू धर्माचा कसा एकनिष्ठ आहे हे मी सिद्ध करतो. हिंदू धर्माचा एकनिष्ठ असणं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं समर्थन करणं नाही रे नालायका. किंवा जो भाजपचा तोच हिंदू, हे नवीन समीकरण तुम्ही लोकांच्या माथी मारू नका रे गाढवानो. यामुळे तुम्ही हिंदू धर्म सुद्धा धोक्यात आणलाय. लोकांची जी हिंदूकडे बघण्याची, हिंदू धर्माकडे बघण्याची जी पूर्वीची भूमिका होती, भावना होती, ती तुम्ही लोक बदलताय. तुमचा समर्थक तेवढाच हिंदू, आणि तुमचा विरोध केला की तो हिंदू किंवा हिंदूचा विरोधक. गोष्ट खरी आहे की आम्ही पुरोगामी विचाराच्या, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व मानणाऱ्यापैकी आहोत. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व कळतं का रे? कोणाला तरी कळतं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं हिंदुत्व, त्यांचं आयुष्य, त्यांची स्वराज्याची स्थापना, त्यांनी समाज रचना कशी उभी केली, सर्वांना समान न्याय कसा दिला, सर्वांना समान सोबत आपल्या कसं घेतलं, कशा पद्धतीनं ते पुढे गेले. शत्रूला जात नसते, शत्रू हा शत्रूच असतो. ही भावना पूर्णपणे छत्रपती शिवरायांनी आपल्या कार्यकालामध्ये आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेली आहे. तो स्वजातीचा असला तरी त्याचे हात काटण्याची भूमिका छत्रपती शिवरायांनी घेतली आहे. आणि त्यांच्या विचाराचे आम्ही पाईक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आम्ही पाईक आहोत. राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचे आम्ही पाईक आहोत.
महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराचे आम्ही पाईक आहोत आणि ही विचारधारा अभ्यासाने आमच्या नसानसामध्ये भिनलेली आहे. त्यामुळं ही कधीच आता जाण्याचा कारण नाही, ती कायम आमच्यामध्ये राहणार आहे. आणि तुम्ही ज्या विचारात वाढलेत ना, त्या विचाराचे जे गुरु आहेत, गुरु समर्थ रामदास, त्यांनी तुम्हाला एक अभंग सांगितलाय, तुम्ही वाचलाच नाही बे. ते वाचन हे तर तुमचं कामच नाही बेटा. तुम्ही वाचन हा नाही, तुम्ही फेसबुक इकडे आहात. फक्त तुमची अक्कल फक्त फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर चालते. वाचन ही एक फार मोठी साधना आहे, ते तुम्ही करू शकत नाही. समर्थांनी सांगितलंय, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. वाचलंय का कधी? माकडानो, तुम्ही कधी वाचले ह्या गोष्टी? माझ्या तोंडाला काळं काय, तिथे माझ्या फोटोला काळं काय लावता, मला ट्रोल काय करता? अरे माझा कमेंट बॉक्स तर मोकळा आहे, मी असं झाकून ठेवत नाहीये. तुम्ही करत राहा, बोलत राहा, ट्रोल करत राहा. तर तुमच्यात हिंमत झाली नाही की लातूरच्या वारकरी संप्रदायाला, लातूरच्या भोळ्या भाबड्या गोर गरीब जनतेला लुटणाऱ्या व्यक्तीच्या गच्चीला धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची हिंमत तुमच्यात कुणाच्यातही झाली नाही. आणि तुम्ही मला हिंदू धर्माचा विरोधक आहे राजू पाटील, लाज वाटत नाही का रे असं बोलताना तुम्हाला? पूर्णपणानं तुमच्या बोलण्याला मी विरोधक ठरतो? अरे मी विरोधक भारतीय जनता पार्टीचा आहे, ठासून सांगतो. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे, त्यांच्या दोघांच्या विचारधारेचा मी विरोधक आहे. आणि माझी विचारधारा कुठली असावी ना, की मला भारतीय संविधानानं पूर्णपणे बोलण्याचा, लिहिण्याचा पूर्णपणे अधिकार दिलाय. संविधानानुसार कलम 19(1) नुसार. माहिती का? वाचता का कधी हे तरी? भारतीय संविधान तर कधी वाचलंय का तुम्ही? वाचत जा, जरा वाचा थोडं. वाचाल तर वाचाल बेट्यानो, नंतर सरकार गेलं की तुमची अवस्था लई वाईट होईल. तुम्हाला कोणी भीक घालणार नाही, तुकडा टाकणार नाही, तुम्हाला कटोरा घेऊन फिराल तुम्ही उद्या. अरे जरा शांतीनं, इज्जतीनं, समतेनं वागा. तुमच्या विचाराचा विरोधक एखादा असला म्हणजे त्याच्यावर असं जनावरासारखं तुटून पडू नका. वैचारिक विरोध करायचा, वैचारिक विरोध होऊ द्या. मी सक्षम आहे वैचारिक विरोध करायला, माझी जेवढी कुवत आणि क्षमता आहे. एखाद्या मी तुमच्या पुढे हारलो तर सांगेन मी हारलो, परंतु मूर्खपणा मी करत नाही. माझा फोटो काढून त्याला एडिट करून त्याला काळं फासून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यानं काय फरक पडणार? अरे माझ्या तोंडाला प्रत्यक्ष येऊन काळं फासा तुम्ही, मला काही फरक पडत नाही. या तुम्ही सगळेजण, या माझ्या तोंडाला प्रत्यक्ष काळं फासा, म्हणून माझी विचारधारा नाही बदलणार. मी तुमच्या मनाप्रमाणे नाही वागणार. मला मी या राज्यावर प्रेम करतो, या देशावर प्रेम करतो. हे राज्य वाचलं पाहिजे, हा भारत वाचला पाहिजे, आपला देश वाचला पाहिजे, आपला समाज वाचला पाहिजे, सर्व जाती धर्माचा समाज वाचला पाहिजे. यासाठी मी सतत कामच करत राहणार आहे. शाळेमध्ये विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा मला अभिमान आहे, अशी 10 वर्ष प्रार्थना केली की रे नालायकांनो तुम्ही, हात पुढे करून गुरुजीच्या पाठीमागे. मग ही जर विविधता, विचाराची विविधता असेल तर तुम्हाला ती का खपते, का खुपते? हा, मी काही वाईट करत असेल, चोऱ्या माऱ्या करत असेल, कोणाचं काही पाकिट पत्रकारिता करत असेल, कोणाचं काही घेऊन कोणावर खोटा नाटा आरोप करत असेल, या रे समोर एक दाखवा, एकच दाखवा. आव्हान करतो मी, जाहीरपणानं आव्हान करतो. अरे गावाकडे शेती करायला जाईन असंच एक एपिसोड करून मी माझ्या शेतामध्ये जाईन, शेतामध्ये माझ्या शेतात काम करायला सोडून देईन पत्रकारिता. खोटं कशाला बोलता? बदनामी करण्याचा प्रयत्न कशाला करता पूर्णपणे? आणि मी खरंच काही संविधानाच्या विरोधात, कायद्याच्या विरोधात, धर्माच्या विरोधात जर काही चुकीचं करत असेल ना, तर त्याच भारतीय संविधानाने तुम्हाला कलम 19(2) नुसार पूर्ण अधिकार दिलेले आहेत. राज्य शासनाला अधिकार आहेत, सरकारला अधिकार आहेत. माझ्यावर गुन्हा दाखल करा, ती तयारी आहे तुमची, करा पूर्णपणाने माझ्यावर गुन्हा दाखल करा. परंतु सोशल मीडियामध्ये झुंडीच्या झुंडी येऊन एखाद्याला ट्रोल करायचं, त्यांचं मानसिक खच्चीकरण कसं करता येईल? बेटा मी एवढा सोपा नाही, तुम्ही माझे मानसिक खच्चीकरण करू शकत नाही. हा, मी अभ्यासाच्या पुस्तकांच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आहे, लक्षात ठेवा.
मी असा तुमच्यासारखा बावळट मग एखाद्या पक्षाच्या पाठीमागे पळणारा कार्यकर्ता नाही. आणि मला कधी माझ्या आयुष्यात मी निवडणुकीच्या रिंगणात आलो नाही. आयुष्यात मी कधी कोणाला तिकीट मागितलं नाही. आयुष्यात मी कधी कुठल्या राजकीय पक्षाने माझ्यासाठी काय करावं अशी मागणी केली नाही. अरे तुम्हाला माहित असेल, विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मी त्यांचा अत्यंत लाडका पत्रकार होतो. लाडका पत्रकार. तुम्हाला माहित नसेल, ते मला फोन करून मुंबईला बोलावून घेत होते, केवळ विचारपूस करायला, गप्पा मारायला. त्यांच्या पुढे मी आयुष्यात एखादा कागद ठेवला नाही. मला घर द्या मुंबईत मागितलं नाही, मला शाळा द्या मागितले नाही, त्यांच्या बदल्या करा मी केलेल्या नाहीत, किंवा कुठलंही काम. लोक आज मला बोलतात, अरे विलासरावजी सारखे नेते तुझे, तू अत्यंत जवळचे, त्यांचे तुम्ही मित्र होता, जवळचे होता, काहीच मागितलं नाही ते मुख्यमंत्र्याला. काय मूर्खात लोक आज मला म्हणतात. आणि अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली ही सगळे पिलावळ मला हे हिंदू धर्माचे विरोधक आहेत म्हणते. तुम्हाला कळतंय हिंदू धर्म आहे? तुमच्यात हिंदू धर्मावर बहस करण्याची ताकद माझ्यासोबत? तुम्हाला कळतं वारकरी संप्रदाय? तुम्हाला कळतं भागवत धर्म? तुम्हाला कळते संतांची शिकवण पुरी? अरे छत्रपती शिवरायांवर जर कुणी चिकलपेक केली, त्यांचा अवमान केला, तर घरामध्ये बिळात जाऊन बसणारे अवलादी तुम्ही आहात. तुम्ही पुढे येत नाही आणि त्याचा निषेध करण्याची तुमच्यामध्ये हिंमत होत नाही. माझ्यासारख्या सामान्य पत्रकारावर तुम्ही असं झुंडीनं हल्ला करण्याचा प्रयत्न करता, मला माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करता. पण याद राखा, जिवंत असेपर्यंत तुमचा तो डाव मी कधीच सक्सेस होऊ देणार नाही, कधीच होऊ देणार नाही. आणि मी तुम्हाला कोणाला घाबरत बी नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, लिहून ठेवा तुमच्याकडे. आता लिहायला येतं का तुम्हाला? येत असेल तर काढा डायरी. प्रेम, तुमच्याकडे पेनही नाही, तुमच्याकडे डायरी नाही बेट्यानो, तुम्हाला लिखणंही कधी जमलं नाही असेल मोबाईल तर ते काढा, मेसेज टाईप करून सेव्ह करा, पिन करा त्याला. मी जिवंत असेपर्यंत तुम्हा लोकांच्या समोर झुकणार नाही, तुमच्या समोर वाकणार नाही. आणि मरणाची तर मला जरा सुद्धा भीती वाटत नाही. हे वाक्य अंडरलाईन करायला, मारा, खून करा, जे जे करायचं तुम्ही करत राहा, परंतु मी बोलणार सत्यासाठी, राज्यासाठी, संविधानासाठी, संविधानाने दिलेल्या अधिकारासाठी आणि लोकशाहीसाठी. ही गोष्ट लक्षात ठेवा. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.